हेलो फ्रेंड्स, शंकर पोळजी आमच्या गोया खातीर हर एक आमदार की एक छुपी कहानी होती है और एक आमदार की छुपी कहानी मैं आपके सामने प्रस्तुत करना चाहता हूँ। त्या सुहास जनरल स्टोरा कडेन तालांव कित्याक घालपाक लायले रे? हां, आयज वटपौर्णिमा मरे। आयज आमचे भयणी त्या वडा कडेन वचून आपलो घोव आपल्याक 7 जन्म मेळपाचो म्हणून थंयसर ती पांयां पडटात आनी मागतात देवा कडेन। आनी आयच्या दिसा पुलीस थंय तालांव घालतात रे। हरशीं केन्ना आमी भुरगेपणाच्यान आजून मेरेन पळोवंक ना मरे पुलीस थंयसर। कितें हें बरें करूंक ना। 80% कमिटमेंट तूं दिल्लें, पयशे तूं घेतले, आमी घेवंक ना। सडेकार आमी प्रामाणीक स्वाभिमानी। कितें कोणाक खंय बसोवंक जाय न्हू तेका सारको बसयतले। आनी ते बडी मारपाचें उलयता न्हू ते खबरी दवर हां। ती बडी कोणाच्या फाटीर पडटली न्हू ते मागीर पळय। कितें टायम येवनी। एक कविता बरयल्या, राग येतकूच मागीर ते सगळे काव्याच्या माध्यमांसून मागीर लोकांक उलोवन दाखोवपाचें कशें दिसता। सो कविता बरयल्या, ती कविता आयका आतां। कवितेचें नांव जावन आसा कविता ऐकून आमदाराला घाम सुटला। कविता ऐकून आमदाराला घाम सुटला। को कोमो रडटा ती कविता ऐकून त्याला घसा घाम सुटला। तो वेडा पिसा कसा झाला आणि रुमालानी तोंड पुसू लागला। काय करायचं आता या विचारात तो दाबोळीच्या दिशेने धावत पळत सुटला। तो खूप स्वतःला हुशार समजत होता। स्वतः इतका शाणा कोणी नाही असं तो समजत होता। खोटं बोलताना त्याला लाज वाटत नव्हती। देवाचे शपथी सुद्धा घेताना त्याला भीती वाटत नव्हती। तो कर्जात बुडला होता। यावेळी हरला असता तर जीव दिला असता। त्याला आधार द्यायला माझे प्रामाणिक मित्र उभे राहिले। आपले काम साधून घेऊन त्याने त्यांच्या पाठीत खंजर खुपसले। धावत तो तिच्याकडे गेला। तिला म्हणाला, जल्दी करो, शंकर पोळजी को हमारे बारे में पता चल गया। एवढे दिवस ती त्या फ्लॅटवर एकटी राहत होती। एवढ्या लवकर कशी आवरणार होती? लवकर तिने बॅगा भरल्या आणि दोघे मिळून दाबोळी विमानतळाच्या वाटेने धावत सुटल्या। 7 फ्लॅटमधून एक फ्लॅट खाली झाला होता। एका कवितेचा हा परिणाम होता। बरं झालं बाबा तू एका कवितेनंच सुटला। नाहीतर वांग्याचा आणि तवशाचा धंदा करत बसला असता। ती जेव्हा विमानातून जात होती तेव्हा त्याने तिला 2 शब्द सांगितले। ते शब्द ऐका। तेरे बिना रह लूंगा मैं, बस जब याद आए मेरी तो आवाज देना। जहां भी रहूंगा दौड़ा चला आऊंगा मैं। बस इतना एहसान करना, हमारा रिश्ता किसी को ना बताना, नहीं तो बर्बाद हो जाऊंगा मैं। एक शब्द शंकर पोळजीन बरयला, शंकर पोळजीन म्हटला। कोणाचेर हायेन आरोप दवरूंक ना आनी कोणाचेर आरोप करूंक ना। कितें कोणी बेश्टे वायट म्हणून घेवपाचें न्हू। देव बरें करूं।